का हो सुगंधताई कशाला बोलवलं? काय करत होती घरी? काय नाही हो, कटाळा आलाय मरणाचा, कामधंदा नाही. अगं मग एखादा बिझनेस कर ना. आमच्या कुठं डोक्यात एवढं येतंय आणि पैसा नको बिझनेस कराय. काय टेन्शन घेते तू? माझी मोठी बहीण आहे ना श्रीरामपूरला, लोणच्याचा बिझनेस करते. तुला सांगते, मागच्या वर्षी तिला लोणचंच पुरलं नाही. आपण एक काम करू, आपण दोघी मिळून करू. अगं प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये. तर असं म्हणता मानावर ऐकणार आहे का? तुझ्या नवरा काय, मी सांगा तुझ्या नवऱ्याला. आणि काय सांगू का, तू असं काय नुसतं डोक्यावर घेऊन नाही विकायचा तो. मग आपले स्टेटस, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम कशावर पण टाकता येतं. आणि जेवढा ऑनलाईन बिझनेस होतो ना, तेवढं दुकानात जाऊन कोण खात नाही. येतं का आम्हाला चालवाय असलं काय? अगं मी आहे ना, तू तुझ्यावरच खाऊन घेती. मी सोबत आहे ना तुला, तू काय टेन्शन घेते एवढं? तुम्ही साथ देणार आम्हाला? अरे सोबत दोघी मिळून करणार आपण, हा मग चालतंय. म्हणजे प्रॉफिट पण दोघींना होईल. म्हणजे अगं त्यातून जे इन्कम होईल ना, ते दोघींना पण सारखं होईल. मग असं म्हणा ना, पैसे वाटून वाटून घ्यायचं म्हणून. हा, मग खर्च पण वाटून वाटूनच करायचा असतो. मग अहो देते. बरं ऐका, पण लोणच्याचा करायचा बिझनेस, पण आता माझा नवरा ऐकल का? 4-4 वेळेस तुला सांगितलेलं कळतं का? मी सांगायला ते तुझ्या. पण एक काम करू, श्यामरावला भेटू पहिले. श्यामरावला सांगून त्यांना सांगायला 1 मिनिटामध्ये हा म्हणतील ते. मग चला माझ्या बरोबर, माझ्या नवऱ्याला सांगायला. पडतो कडा थोडा झाले मी मी गोगल कसं आहे रे? झोपाय टायमाला गोगल लावून काय फायदा आता? हो, तो गॉगल काढा. तुम्हाला माणसं उभं राहतात दिसतं का जवळ? तुम्ही काय आली इथं? तुम्ही लोक काय करता इथं? झाल्या तुला 1000 वेळा सांगितलेलं बरं का, दुपारच्या टायमाला झोपायला यायचं असलं नाही इथं तर बायकोला सांगून येत जाय. कोण पारी बी आली काय? झालं गोगला ज्याच्यासाठी लावितो ना ह्यो, त्याला बाया दिसत नाही, बाय म्हणजे दिसत स्वतःची नाही. बायको दिसत नाही. हा कुठं पाव बरोबर दिसतात पण ह्यांना. नवराच तुझा. बरं जाऊ दे, मी काय म्हणते, आपल्याला बोलायचं काय? ऐका ना काय शामराव, आम्हाला एक बिझनेस करायचा. अहो करा ना मग. करा ना मग, म्हणजे तुमची मदत लागणार आहे दोघांची. आमची मदत? हा, पैसे पाणी नाही बाबा काय आमच्याकडे बरं का. पैशाची मदत नाही पाहिजे. मग म्हणजे असं कामामध्ये मदत करा आम्हाला. करू ना मग 100% का भाई काम माघारी आपली. त्यांना सांगा तर बिझनेस कशाचा करायचा आहे, कशाची मदत. विचारा तर खरी मला, मग मी सांगते. लोणच्याचा करायचा. लोणचं? हा, आंबट गोड तिखट सगळ्या व्हरायटी. काय बायको लयच हुशार आहे रे. बायकोने मी सांगितलं. असे मी आपण आंबट गोड एक प्रकारचं करू, एक आंबट करून एक गोड करू. हे 3 प्रकारची होती. लोणचं मला काय तोंडाला पाणी आणि सुटलं. तुम्हाला सांगू का, दुकानचं लोणचं असं कुणी खात नाही नाही बाहेरचं कोण ते खराब होऊन जातं. आणि घरगुती लोणच्याला लय मागणी असते. माझी मोठी बहीण करते ना श्रीरामपूरला, इतकी मागणी आहे, तिला पुरतच नाही कधी केलेलं. हा, अहो बिझनेस करते ती लोणच्याचा. घरगुती विकी देते. तुला सांगू का, आता आहे ना नवीन ट्रेंड आलेला आहे. नुसते स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवले की लोकांना लगेच कळतं तुम्ही काय केलं की लोक लगेच ऑर्डर देतात. इंस्टावरून जाहिरात करायची, फेसबुकवरून जाहिरात करायची, व्हॉट्सअपवरून करायची. मग धंदा करायचा काय आपल्या लोणचाचा? बिझनेस म्हणतात त्याला, धंदा नाही म्हणत. Business. तेच तेच तुमच्या भाषेतलं. बरं ऐका, पण तुम्हाला आहे ना ते काही बिऱ्या फोडून द्यावं लागत जाईल. कोण? थोडं जालू आहे ना आपला, काही रे आम्ही आणून जाऊ, जायला फोडून देईन, तुम्ही मसाले वगैरे मी आणून देईन माझ्या दुकानात, उलट होलसेल भाव, चालतंय. आणि आपला धंदा जोरात चालू होईल. हा, आणि जे प्रॉफिट होईल ना मग तुम्हाला पण थोडंफार देऊ. जरा शेअरिंग तुम्ही करू ना खर्च. आपण सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. आपली शहाणी दाजी आहेत की नाही, हा, रेशमाताईची, त्यांची ओळखले लांबोर आहे. आपण तुम्हाला सांगतो फॉरेन मध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू आपलं लोणचं. टेन्शनच नाही. खरंच ना, त्यांच्या लयच ओळखी आहे. सुगंधा आचार. नाही, असं काही टाकायचं नाही. रुपाचं नाव चांगलं वाटत ना. अरे बाई, त्याच्यावर तुझा नको आणि माझं नको, आपण औचित्यवाडीचं नाव टाकू. हा हा ठीक आहे. हा, हा मग ते बाहेर राहीन की नाही. औचित्यवाडी लोणचं. खरे ते आपण दाजींनाच विचारू काय करायचं. पण ते दाजींना सांगा बरं का मी तेवढं. बोलतो त्यांच्याशी, पण मग आता काय रे काय रे कसं बघा ना, काय ते सोय लावा ना. काहीतरी बघा. सदा भाऊचं आमराई आहे ना मोठी. सदा भाऊ द्यायचे नाही भाऊ, सदा भाऊ. मला काय म्हणायचं, अहो, पण आपल्याला त्यांना पैसे देऊ ना. पैसे देणार आपण, पण आधी आपल्याला सॅम्पलला तर गैरी लागेल ना. हा, आपल्याला आधी करून पाहावं लागेल ना, टेस्ट कशी लागती काय तेच लागते. ना. आणि तुम्हाला सांगतो प्युअर तेल वापरायचा एकदम. नाही, आपण तेल चांगलंच वापरणार. करडीचं भेटलं तर करडीच्या तेलात करायच्या, नाही तर मग सरळ सूर्यफुल आहेत त्याला. त्याला मध्ये करायला लोक काय आपल्याला काय 1000 रुपये देणार आहे काय लगेच? आपण जसे भाव ठेवणार ना, साधे तेलाचे, करडई तेलाचे गिराईक असते, त्याचं काय हा, करते ते आहे, ते क्वालिटी आपल्याला- दिल्याशिवाय होत नाही. आपल्याला स्टँडर्डच गिराईक अहो पकडायची. पण कैरीचा आधी बघा, तुम्ही कुठं लोणचं काय चालला. हे डेपुटीकडे पण आहेत ना रे आंबे. काय अडचण नाही, डेपुटी आहेत ना आपले चांगले माणसं आहेत. डेपुटीला आम्ही सांगू असा व्यवसाय. आताच शेड झाला तो लगेच बघ. जालू लोणचावाला म्हणते ना मग मला. हा डॉली चायवाल्या सारखा जालू लोणच्यावाला 100% फेमस होणार. बरं चला तेवढं कैऱ्याचं बघा. लगेच हा लगेच कामाला लागू आपण. चल
जायचं पुढे चाललंय. डेपुटीच्या घरी मग कायऱ्याचं विचारून घेऊन मग पुढचं जुगाड होईल ना. बरं झालं बा डेपुटी भेटली. कुठेतरी निघाले होते वाटतं बाहेर. चाललो होतं. अरे काय काऊ टोपी कुठं घालून पुन्हा धानाची काऊ टोपी घालून येतो काय जे आलेलं आहे अँटी गिराव कुठं चालले होते. डेपुटी तुमच्याकडचं एक काम होतं आमचं. काय बोला ना. आम्ही आहे ना एक आहे ना लघु उद्योग चालू केलाय. बर म्हणजे लोणचं असतं ना हा, हा. आपलं ते बनवायचं आणि बाहेर एक्सपोर्ट करायचं. अरे बोला चांगला बिझनेस येऊ. पण तुमची मदत लागणार आहे. कारण काय माहितीये का आपल्या गावातल्या सगळे जे आंबे आहेत, हा. त्यांच्या सगळ्यांच्या कायऱ्या आपल्याला लागणारच हा. आहेत. पण आधी आम्ही काय करतोय सुरुवातीला हा. की प्रत्येक झाडाच्या एक दोन कायऱ्या घेऊन त्याचं आपण सॅम्पल बनवणार बर. आणि ते सॅम्पल बनवून आपल्याला त्याला आधी पाठवायचे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली दाजी शहा म्हणजे 4 प्रत्येक आंब्याच्या गोळा करायच्या हा. आणि गोणी भरायची आणि ते नेऊन त्यांना द्यायची. येडा झाला का रे. मग? असं नाही करायचं बावड्या. प्रत्येक झाडाच्या 2-3 कायऱ्या त्याचं लोणचं करायचं. सेपरेट बरणी भरायची त्याच्यावर लेबल द्यायचं. आपण हे कोणाच्या वावरातले आंबे आहेत कोणती जात आहे त्याची कळलं का तुला. आणि मग ते आपल्याला त्यांना टेस्टला पाठवायचं. मग ते सांगणार आम्हाला की या टेस्टचे आम्हाला एवढं लोणचं पाहिजे त्या टेस्टचं आम्हाला हे एवढं लोणचं पाहिजे. म्हणजे टेस्टिंगला आता कळलं त्याला. म्हणजे तुम्ही लोणचं तयार करून देणार हो लोणचं करून वगैरे आणि म्हणजे पाठवायचं. कुठला व सिलेक्ट होणार असं. हा मग ते अरे वा. export आणि आपले शहा आणि दाजी आहेत त्यांची ओळख आहे ना बाहेर. हा तो मेवण्याची ओळख आहे. ते एक्सपोर्ट त्यांनी आम्हाला एक जुगाड परदेशात करून जाणार? दिला. परदेशात डायरेक्ट. पाहिलं लय मोठं जोगड लावलं गड्या. हाय लघु उद्योग आहे. आपल्याला मोठ्या पुढे स्वरूपात हळूहळू करायचं आहे. म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावं आणि घेऊन जावं बा. हे की नाही गावाचं नाव माझ्याकडे मला काय विचारता मग. तुमच्या झाड आहेत ना मळ्यात. हा 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 मग ते आंबे लागत होते ना काय रे. हा, ते मला घरीच लागत येतं सगळं काय रे पोटाला येईल त्याला. एवढे नाही लागत आम्हाला सध्या सॅम्पल पुरतं सध्या लागत होतं ना मग करून अच्छा पाहायला. शॅम्पल पुरतं लागेल मग ते काय विचारित बसतो जा ना घेऊन मग शॅम्पल पुरतं. जमन ना. सॅम्पल पुरतं कसं आहे, किती तुम्ही प्रत्येकच म्हणता असता. नाही नाही 10-12 काय रे न्या. हा चालतंय मग होय जमन की नाही. हा? जमन ना. हा, आणि अजून मग गावातले बी द्यायला आम्हाला मदत करा तुम्ही. तुम्ही काळजी नका करू. तुमचं एकदा सिलेक्ट झालं ना तुमचं उत्पादन सिलेक्ट झालं का मी तुम्हाला लगेच गावातले जे माझ्या ओळखीचे सदाभाऊच्या आंबराईतले बी लय आहेत ना मग. हा मग तेच ना मग हा पण सगळ्यांच्या. सदाभाऊ तसं देणार नाही. सदाभाऊ तुम्हाला पैसे घेतले देणार तेच आहे नाही. ते. सदाभाऊचं तिथं म्हातारच राख नाही. हो नाही ठरवून घेऊ त्यांचं आपण मग. काठीत पाडीन तुम्हाला. नको नको माहिती व्यवसाय सुरू व्हायच्या आधी आपल्याला कोणाचं हे नको. चालते तुम्हाला बेस्ट ऑफ लक दोघांनाही. खूप मोठे व्हा आणि तुमचं लोणचं परदेशात विको अशी मी प्रार्थना करतो परमेश्वराला. गावाला आहे ना आम्ही अरे पाय नको. गावाला डायरेक्ट पुरस्कारच आणून देऊ. विषय काही हा. पुरस्कारला तर लांब राहिले दोनची नाही पुरस्कार येणार. तुमची भरभराट होऊ दे एवढंच मला म्हणायचं. जा घेऊन तुम्हाला. बरोबर चल जा. तेच किती म्हटलं आवाज आता दिलाय काय तुम्हाला तिकून पुढच्या दारानी मागे येऊन बसल्यात खुशाल. हो ऐकायलाच नाही. मी दरवाजा लावलेला आहे ना आतून त्याच्यामुळं ते पपई बी पपई खाऊन खात झाली. बसलो. हा खाऊन झाली आताच. आम्हाला नाही ठेवली पपई. आता आम्हाला काय स्वप्न पडलं होतं का तुम्ही आज येणार आहे. सालपाट हाय खात सारं उष्ट. चला, नवऱ्याला सवयचे नाही ते. हो बरं ते जाऊ द्या. ते कैरीचं बघितलं का. ऐक ना डेपुटीकडे गेलो होतो. हा. डेपुटीला म्हणलं. डेपुटी म्हणलं अरे वा चांगली गोष्ट आहे तुम्ही उद्योग अयो करताय, त्यात खरंच काय हरकत नाही. नाही डेपुटी तुम्हाला सांगू का डेपुटी माणूस असले हो, चांगला ते नाही म्हणजे म्हणू काय? शकत नाही. ते म्हणले काय सपोर्ट लागन तो घ्या मायाकून तुम्ही पण बापरे. चालू करा. हा ना मग मी त्यांना म्हणलं आम्हाला आहे ना सॅम्पल म्हणून थोड्याशा कायऱ्या वगैरे लागत होत्या. ते म्हणले अरे मग काय हरकत नाही आपल्या आमराईत जा आणि काय तुम्हाला लागायच्यात ना 4-4, 5-5 कायऱ्या प्रत्येक झाडाच्या घ्या म्हणजे तुम्हाला सॅम्पल होऊन जाईल. शामराव 4-4, 5-5 कैऱ्यांमध्ये काय लोणचं होत असतं का. मग अहो त्याला 4-5 गोण्या लागतील. हो हे झाले काय तुम्ही ते आपण नंतर घेऊन या विकत शेतकऱ्यांकडून. कशाला नंतर आता आणलं म्हणजे लगेच बिझनेस चालू करायचा. 4-4 वेळेस बसायला करायला परवडतं का. असे बी म्हणलेत ना 4-4, 20-20 तोडूया की आंब्याच्या. अहो 20-20 मध्ये होणार आहे. एका गोणीमध्ये किती कैऱ्या बसल्या आपल्याला कमीत कमी 3-4 गोण्या जर भेटल्या जेवढ्या भेटन तेवढ्या. एका गोणीत मग बसत्या 600-700 काही. पै, काही म्हणतो का आपलं डेपुटीला कळत खवळते ना ते. त्यांना काय करायचंय दुपारचं कोणते तरी शेतावर जाता आपण जाऊन घेऊन येऊ. बरं चला काय मग बोलायला लागले तर भरणीभर देऊ भरून. लोणचं हा चालतं घ्या गोण्या घ्या मग चला. बरं तुम्ही येत्या दाराने आम्ही आहे, तुम्ही दरवाजा लावून येते. बरोबर चले चालेल. चल ग जावा की पुढं. आता काय पपई खायची काय तुला ती चल. चल लवकर. हो शामराव चढा बरं तुम्ही वरती चला. एवढं बारीक बारीक कशाला आणल्या. अगं तुझ्या वाजना एवढंच काही रे आणलं ना जरा मोठ्याला आण ना लोणचं घालायचंय आपल्याला. अशी कैरी पाहिजे आणि बास करा ना आता. डेपुटी ना 4-5 सांगितले होते आपण 4-5 गोण्या भरल्यात. अहो डिपुटी काय म्हणले तर त्यांना देऊ ना एक भरणीभर लोणचं. तेवढ्यातच खुश करायचं त्यांना. बरं टाका. आणि मला एक सांगा तेवढीच आपली बोनी होईल ना. सुरुवात तर होऊन जाईल आपली थोडीफार. मग काय तर डेपुटीला एवढ्या मोठे झाड एवढ्या कैऱ्या आहे त्यांना काय करणार आहे. गोणीवर गेल्या का ते काय ट्रॅक्टरवर गेल्या. चढावरती चला. बरं आहे तुझं. हळू चला वायरी बघा जरा. काय झालं लागलं ग माझ्या नवऱ्याला. डेपुटी आले डेपुटी. अयो आता
करू नको लपून. आई, आता काय करायचं? अरे जायला कोण पळत आला मला बघून लांडगावातून तिथं ऊसात इकडे 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 कोण पळत आला लांडग तुम्ही तर गोणीत आले घेऊन किती कायऱ्या न्यायच्यात अशा ते न्यायला 4-5 कायऱ्या न्यायला गोणी लागत काय श्याम्या म्हणला आपल्याला आहे ना हातात यायचे नाही काय रे डेपुटीच्या लय मोठ्याल्या काय रे आंबा आहे डेपुटी खरंच. हो लयच भारी आहे. असा वास येतो असं वाटतं की आता पिकलेलाच आहे काय. हा नाही मी तुम्हाला म्हणलं हा साडी खराब होती ना. डाग चिक बिक पडतात लागते ना. ना. चिकुतो मग चिकायला किती खर्च करावा हा, लागतो ते आहे आता सगळे आमराई माईचे पण मला काय वाटलं म्हणलं विश्वासाने तुम्हाला पाठीलं तर म्हणलं 4-5 10-15 कायऱ्या नेता ना तुम्ही मला बाता आणता तिथे 4 गोण्या तुम्ही भरून ठेवल्यात. हा काय तू चाप्टर वाणी मागवतो आणि ह्यो ठेवलाय उंट वायाला तुम्ही. हा हसतो ह्यो मी तरी म्हणतो ह्यो काय करतो मला बघितल्या बरोबर पळाला मी जाऊन बघतो 4 गोण्या टाच भरलेल्या. मी याला म्हणत होती एकच घी तो ऐकत नाही श्याम्या कुठं तसाच करतो डेपुटी. अरे हावरेपणा सोडा बायको तू म्हणली माहितीये का डेपुटी काय म्हणणार नाही त्यांना एक लोणचं बरं नाही देऊ. म्हणजे काय मला लोणचं घालता येत नाही काय तुम्ही लोणच्याचा व्यापार करायला निघले लोकांच्या भरोश्यावर. कंपनीचं नाव टाकून आपल्या गावातले म्हणजे मस्तपैकी ब्रँड देऊ त्यांना. काय ब्रँड देऊ तुम्हाला लोणचं लागत असं तुम्हाला काय दिले असते मग तुम्ही इकायला काय मागू राहिले. अरे अख्खं गाव माझ्या आंब्यावर काय खाते हे सगळं पूर्ण आहे. मला सांग एकदा आंबा उतारला की मी अख्ख्या गावाला 12-12 13-13 कायऱ्या वाटतो येते का नाही तुमच्या घरी वानोळ येतो. आणि तुम्ही इकायला लागले का. अरे शेतकरी आहे ना शेतकरी वाटून खात असतो चोरून नाही खात. नालाय का तुला कळायला पाहिजे इकायला तुम्ही माया कायऱ्या घेऊन लोणचं घालायला लागले. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला ना तुमच्यावर घे 4-2 4-5 तर आपण तेवढंच हे करायचं 2 जास्त घ्यायच्या का गोण्याच्या गोण्या भरायला लागली तुम्ही. ही लोणच्याची आयडिया यांची होती डेपुटी माही नव्हती. अरे असं दुसऱ्याच्या भांडवलावरती मी धंदा नसतो म्हटलं सर. होतं, जास्त घेतलं तर पैसे देऊन टाकू. काय पैसे देता सुगंधाताई मला तुमच्याकडून अपेक्षा ही नव्हती राव. हा तुम्ही काय गावात फुकट लोणचं वाटत फुकट जर वाटत असेल सगळे आंबे घेऊन जा माई एकही ठेवू नका कैरी फुकट वाटत असले तर तुम्हाला पैसे कामाचे ना पण पैसे कामाचे ना कच्च्या मालाला पैसे घाला ना. आपल्या गावातल्या शेतकऱ्याला 2 रुपये भेटू द्या त्यांच्या कायऱ्या इकत घ्या का चोरायला लागले कायऱ्या त्यांच्या. जे कोणी आयडिया सांगितली ना आम्हाला एकच घ्यायची. काय आयडिया सांगितलं ह्यो साऱ्या दोनाचा चत्रा आहे याला माहिती आहे सगळी आयडिया. डेपुटी हा? आता त्या कैऱ्या आहेत ना त्याचे पैसे किती झाले सांगा देऊन टाका. हा लय पैसे तुम्ही सगळे मला माहिती आहे तसं व्यापार नाही करायला लागले कशाला पैसे देताय मला. आता झालं ते झालं आता त्या कायऱ्या घेऊन जा तुम्हाला काय ते पुढे टेस्ट लोणचं करायचं ते द्या पण आता बाकीच्या लोकांच्या कायऱ्या तरी इकत घ्या. नाही हो डेपुटी लोकांच्या कशाला तुमचं विचारून आता घेतलं सध्या म्हणून एवढंच तुमच्याच लय आंब्या झालं. झालतो आम्ही. आणि तुला सांगू का मी का विकित नाही काय रे आपल्या गावातले 4-2 लोक खातात पोरं येतात पोरं पाड खातात. हा म्हातारे माणसं लोणच्याला नेत येतं माझ्या आज्यापासून पाहिलं पण चाललं 10-15 झाड आहेत आम्ही सगळे गावालाच वाटितो. मला सांग आतापर्यंत कधी कैरी इकली का आम्ही. नाही खरं गमगमाट सुटतो आमच्या घरामध्ये जे ज्याला तू तर आला का कोणी चुकून फेकतो दरबारला 12-12 आंबे बसतो. याला म्हणत होते आंब्याच्या कायऱ्या तोडू नको सगळं झाडेलं आहे छोटा. अरे तुम्ही नालायक आहेत हापूस आंब्याचा काय रे तुम्ही याला चालले का लोणच्याला आणि त्या मला सांगा ते पाडी तरी लागलाय का हापूस आंबा अजून. ते म्हणला गोड काय बोला तर तुम्ही नालायक. सांगू घेऊ पुढं अरे पण हापूस आंबा खायला तुम्ही हे केला तो पाडे तो पिकायचा आंबा आहे बाकीचा दुसरा गोटी बिटी नव्हता का ते मोठी गोटी त्याच्या पाड्या असते काय नसतं म्हणलो मी. आम्हाला कळत आहे हापूस कोणता आणि केशर कोणता आणि काय कोणता. अरे पण आता नाच झाला ना आता पिकणार बी नाही आणि लोणचं लोणचं होणार नाही का आता. अहो लोणचं कसं होईल साखर जर नाही धरलं तर काय फायदा एवढे 2 तासापासून इथे येऊन काय केलं. हावराटा हो तुम्ही तुम्हाला कळत नाही काय नाही. मी सांगितलं होतं डेपुटी यांना 4-4 काय आता एक काम करायचं ते 4 गोणे आहेत ना ते आता गावातल्या घरोघरी बरणी लोणचं गेलं पाहिजे ही तुमची शिक्षा आहे. अहो पण डेपुटी त्याचं लोणचं होत नाही म्हणतात कस काय लोणचं. अहो लोणचं झालं तर थोडं थोडं दिलं तर सगळ्या गावातलं संपून जाईल लय दिवस टिकत नाही ते. मग पहिलं तुमच्याच घरी मी देते हा. बरं द्या बाबू आमच्या घरी द्या पण शेजारी पाजाराला द्या हो एवढी सगळं. कोणी भरून काढू काय. गप ना आता झालं ना आता सांगितलं. ऐका चोर तर चोरणवर शिरजोर एवढ्या तोडल्या तरी तुम्हाला अजून लागत आहेत बेट्या. हे बघा आता मी काय करतो मी निघून जातो तुमच्या मनाला वाटण ते करा आता चला. अहो नाही हो डेपुटी तुमच्या पुढे आम्ही निघतो. ऐका डेपुटी नाही हो डेपुटी